चल ना अनन्या, आपण कोणाला तरी मूर्ख बनवूया. काय सुकन्या, तू नेहमीच मजा करत असतेस. घरी चल. घरी जाऊ नंतर, आधी कोणाला तरी मूर्ख बनवू. नाही, पुरे झाले आता. तू मूर्खपणा करतेस आणि मला त्याचा फटका सहन करावा लागतो. आणि ऐक ना, काल तू शेजारच्या काकूशी काय बोलली होतीस? तू काहीतरी बोलत होतीस. हो, ती मला सांगत होती की चल मी तुला धडा शिकवते. तिला काय म्हणाली होतीस ते सांग बरं. अरे काही नाही, ती मला खूप रागीट वाटते म्हणून मी तिच्याशी भांडली. आणि जेव्हा तिने मला सांगितले की आईकडे तक्रार करे, तेव्हा मीही म्हणाले मी इथेच आहे, माझे नाव अनन्या आहे. अनन्या असे म्हणत अनन्या रागाने सुकन्याला मारण्यासाठी धावली आणि सुकन्या तिच्या घराकडे पळू लागली. त्या दिवशी अनन्याला तिच्या आईकडून उशिरा घरी आल्याबद्दल आणि नंतर संध्याकाळी शिव्या सहन कराव्या लागल्या. तुला शांती मिळाली का? अरे बहीण, तू इतकं टेन्शन का घेतेस? आपण 1-2 वर्षांनी लग्न करू, मग तू कुठे असशील आणि मी कुठे असेल? सुकन्या हळूहळू अधिक धूर्त आणि आळशी होत गेली आणि अनन्या अधिकाधिक मेहनती आणि सुसंस्कृत होत गेली. पण दोन्ही बहिणींच्या नशिबाने त्यांना एकमेकांपासून दूर राहू दिले नाही. दोन्ही बहिणींचे लग्न एकाच घरात झाले. सुकन्या, अरे तू टीव्ही पाहत रिकामी बसली आहेस, आधी कपडे धुवून घे. माझी, तू अनन्याला सांगायला हवं. सकाळपासून ती घरातील सर्व कामे करते, भांडी घासते आणि नंतर जेवणही बनवते. ठीक आहे, माफ कर बेटा, मला वाटलं की अनन्याने ते सगळं केलं आहे. नाही माझी, मी सगळं काम केलं. ती नुकतीच तिच्या खोलीतून बाहेर आली आहे. ठीक आहे, थांब मी बघतेस तिला. मग तिची सासू रागाने अनन्याकडे गेली, जी झाडू मारत होती. दिवसभर फक्त टीव्ही बघत बसते आणि आता ही काय झाडू मारण्याची वेळ आहे का? पण माझी. गप्प रा, तुझ्या बहिणीकडे बघ, ती किती काम करते बिचारी. तिच्या सासूचे बोलणे ऐकून अनन्याला समजले की तिची बहीण सुकन्याने तिच्या सासूलाही मूर्ख बनवले आहे. तिने तिच्या सासूला काहीही सांगितले नाही आणि शांतपणे झाडू मारत राहिली. बिचारी अनन्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरातील सर्व कामं करायची, पण तरीही तिला तिच्या सासूच्या फटकाऱ्यांना तोंड द्यावे लागायचे. मग एके दिवशी, अरे सुनबाई, चला आज माझ्यासोबत स्वयंपाकघरात जेवण बनवूया. ठीक आहे माझी, तुम्ही जा, मी येते. सरला स्वयंपाकघरात गेली आणि सुकन्या थेट अनन्याच्या खोलीत गेली. अरे अनन्या, माझी तुला जेवण बनवायला बोलवते. ठीक आहे, मी आता जाते. सुकन्याने पुन्हा एकदा अनन्याला फसवले आणि बिचारी अनन्याला माहीत नव्हते की तिच्या सासूने सुकन्याला नाही तर तिला बोलावले आहे. ती स्वयंपाकघरात आली. ती कुठे आहे? चल एक काम कर, तू पीठ मळून घे, हे मी सगळं कापून टाकते. ठीक आहे माझी. अनन्याने पीठ खूप लवकर आणि खूप चांगले मळले. हे पाहून सरला खूप आनंदी झाली. आणि मग काय झालं, तिने इतक्या लवकर एवढं चांगलं पीठ मळले. अरे तू अनन्याला काहीतरी का शिकवत नाहीस? तिला काहीच कळत नाही. अनन्याला समजले की तिची सासू सरला तिला सुकन्या मानत होती आणि तिला हेही समजलं की आळशी सुकन्याने स्वयंपाकघरातील कामं टाळण्यासाठी तिला सरलाचा वेश दिला. तिला सुकन्यावर खूप राग आला, पण ती काहीच बोलली नाही. ती असाच वेळ घालवत होती. सरलाच्या मते घरातील सर्व कामे सुकन्या करत होती. स्वयंपाकघरात सुकन्या सांभाळत होती, तर अनन्या दिवसभर फक्त टीव्ही पाहत होते. सत्य त्याहून वाईट आहे. माझी, तुम्ही टीव्ही बघा, मी ते बनवल्यानंतरच आणते. नाही, मला तरी आता जेवावे लागेल. मला तो हलवा कसा बनवायचा ते देखील शिकावे लागेल, म्हणून मीही येईन. तुम्ही बनवा आणि मी बघेन. तुम्ही बसा माझी, चला आपण एकत्र बनवूया. सरला तिच्या बोलण्यावर ठाम होती आणि दुसरीकडे सुकन्याची प्रकृती बिकट होत चालली होती, कारण आजपर्यंत तिने कधीही काहीही चांगले बनवले नव्हते. तर तिच्या सासू सरलाला वाटले की सुकन्याने संपूर्ण स्वयंपाकघर सांभाळले आहे. सरला तिच्या खोलीकडे जात असताना अनन्या स्वयंपाकघरात आली. तिने अगदी सुकन्यासारखीच साडी घातली होती. तुम्ही जा, मी नक्की बघते. हो, मला माहिती आहे की तुम्हाला हलवा कसा बनवायचा हे किती चांगले माहीत आहे. लवकर करा, नाहीतर माझी येईल. अनन्याला तिच्या बहिणीला फटकारायचे नव्हते, म्हणून ती सुकन्या म्हणून स्वतःला बनवून स्वयंपाकघरात काम करू लागली. तिने तिच्या सासूला सुकन्याचे रूप धारण करून हलवा बनवायला शिकवले. सरला आणि सुकन्याने हलवा खूप चविष्ट बनवला होता. अनन्याला हे
सुकन्या मानत असल्याने ती खूप आनंदी होती. मग निघताना सरला अनन्याला म्हणाली, मुलगी सुकन्या, तू तुझ्या बहिणीलाही समजावून सांग. मला तिला पाहूनच राग येतो. मला सांग, तुम्ही दोघेही एकाच आईच्या कोखपासून जन्माला आला आहात, पण तुझ्यात आणि तिच्यात किती फरक आहे. सरलाचे बोलणे ऐकून अनन्याला खूप वाईट वाटले. तिला तिच्या सासूला सत्य सांगायचे होते, पण ती तिच्या बहिणीबद्दल विचार करत शांत राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुकन्या उठून स्वयंपाकघरात येताच तिची सासू सरला तिचा हात धरून म्हणाली, सुकन्या, तू काय करत आहेस? आज मी तुला सोडणार नाही. तू नेहमीच माझ्याशी खोटं बोललीस. तुला काहीच माहिती नाही आणि तू नेहमीच तुझ्या बहिणीचे कष्ट आपले असल्याचे सांगून विश्रांती घेत होतीस आणि ती बिचारी मुलगी दिवसभर स्वयंपाकघरात आणि इतर कामांमध्ये व्यस्त होती आणि त्याशिवाय ती माझे शिव्या शांतपणे ऐकत होती. सरला सतत सुकन्याला फटकारत होती. मग सुकन्याने पुन्हा खोटे बोलून पळून जाण्याचा प्रयत्न केला. नाही आई, मी खोटं बोलत नाहीये. मी खूप मेहनत करते. काल मी संपूर्ण दिवस स्वयंपाकघरात घालवला आणि तुझ्यासाठी हलवा बनवला, बरोबर? तेव्हा तू तिथे होतीस. मी तिथे होते म्हणूनच मला सर्व काही कळू शकले. तू हलवा बनवलास म्हणून मला तुझे मनगट दाखव, जे काल तवा बाहेर काढताना जळाले होते. मला दाखव, आता मला दाखव. सुकन्या तिच्या पाठीमागं हात ठेवून लपवू लागली आणि शांतपणे उभी होती, कारण तिची चोरी पकडली गेली होती. यानंतर सरला लगेच दुसऱ्या खोलीत गेली, जिथे अनन्या तिच्या जळलेल्या मनगटासह उभी होती. सरला तिच्या मनगटावर हात चोळत म्हणाली, बाळा, मला माफ कर. मी तुमच्या जुळ्या असण्याने तुला ओळखू शकले नाही. प्लीज बाळा, मला माफ कर.